माझ्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, आजच्या दिवसातील गणेश वाडकर चषक 2024चा फायनलचा मुकाबला टाळ्याच्या कडकडाट स्वागत करूया. लक्ष्मी देवी वर्सेस बुरबुशी. जोरदार टाळ्या पाहिजे. कोण होणार फायनल चॅम्पियन आता पाहायचंय. एका साईडला आहे बुरबुशी, एका साईडला आहे बामणवाडी. महामुकाबला मेगा फायनल. चला एक मिनिट, स्ट्रेटला जे पब्लिक आहे थोडस कॉपरेट करा, फिल्डरला आदेश जरा तिथलं जरा कोऑर्डिनेट करा तुम्ही प्लीज. चला 1 2 3 स्टार्ट. चला फायनलचा करूया स्वागत. स्वप्नील देवगडे ऑन द मार्क. चॅम्पियन साठी होणारी लढत. दत्ता पवार ऑन स्ट्राइक. द बिग शो दत्ता पवार फ्रॉम बामणवाडी. मिस्टर परफेक्ट फ्रॉम बुरबुशी. बॅटला तर मस्त लागणार आहे. फर्स्ट बॉल. पहिल्या चेंडूवरती मात्र एक लागलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती दत्ता यांची महत्वपूर्ण विकेट. अतिशय महत्वपूर्ण विकेट मिळवून दिलेली आहे स्वप्नील देवगडे यांनी आणि दत्ताला मात्र तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. मागच्या सेमीफायनल मध्ये वादळी खेळी होती दत्ता पवार यांनी, परंतु मॅच आहे. प्रत्येक मॅच ही नवीन मॅच असते. ह्या सामन्यामध्ये 0 वरती आउट झाले दत्ता पवार. गोल्डन डक, सिल्वर डक, प्लॅटिनम डक दत्ता पवार. डायमंड डक. वेल प्लेड दत्ता पवार टुडे. नेक्स्ट बॅटर मैदानात आलेला आहे. Aniket on strike. Second ball of the match. First over. Swapnil on the bowling mark. Aniket on strike. Here we go. Excellent delivery. Speed and speed. जबरदस्त कामगिरी, जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती मात्र डॉट बॉल. प्रयत्न करावा लागतो अनिकेतला. चांगला बॅटर आहे अनिकेत. तिसरा चेंडू यॉर्कर चेंडू, तेज तर्रार, रफ्तार का राजा. जबरदस्त सबमरीन डिलिव्हरी. राप्तिक चेंडू आलेला आहे. डॉट डी झोन मध्ये गेलेला चेंडू. धावांचे झालेले अकाउंट ओपन. धावसंख्या झालेली होती 1. पहिली धाव आलेली आहे डीच्या स्वरूपात. अनिकेत, स्वप्नील टू अनिकेत. चौथा चेंडू आणि हा चेंडू हलकेच खेळून काढलेला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉटम एज लागला, मात्र एकच धाव मिळेल, सिंगल मिळेल आणि आपलं अकाउंट स्वतःच ओपन केलेलं आहे ते अनिकेतनी. धावसंख्या झालेली आहे ती 2. 4 चेंडू 2 धावा आणि बाहुबली रघु पवार. तेज तर्रार चेंडू. टायमिंग प्रॉपर करता आलं नाही. टाइम करायच्या अगोदर चेंडू मात्र बॅटला लागून 1 धाव मिळालेली आहे. जबरदस्त गोलंदाजी. ह्या फायनलच्या सामन्यामध्ये मात्र स्वप्नील देवगडे आपलं सर्वस्व पणाला लावताना पाहायला मिळतोय. 3 धावा झालेल्या आतापर्यंत. शेवटचा चेंडू आणि जबरदस्त पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा शॉट. 1 धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि डीच्या स्वरूपात धाव मिळणार आहे. 1 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1/4. 1 ओव्हर 1/4. फायनलचा मुकाबला बुरबुशी 11 वर्सेस बामणवाडी. गोलंदाजीसाठी आले ते संघाचे कर्णधार रोहित पाटील. समोर असतील ते रघु.
आणि हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न होता, परंतु किपरच्या डोक्याच्या पाठी मागे बॉटमचा एज लागून डीच्या स्वरूपात एक धाव मिळेल. एक धावनी धावसंख्या वाढते, धावसंख्येमध्ये होतो भर. धावसंख्या झाली ती 5. धावा जमाव्या लागतील. फायनलचा मुकाबला आहे. हजारोच्या उपस्थितीत दर्शक हा सामना पाहत आहेत. पुढील चेंडू, ह्या चेंडूवरती मात्र आक्रमण चालवलंय. जबरदस्त बॅटचा फ्लो दाखवलेला आहे आणि रघु पवार यांच्या बॅटमधून आलेला आहे ह्या फायनल मधला पहिला षटकार. धावसंख्येमध्ये होतो मोठा बदल. धावसंख्या झाली ती 1/11. 1/11 डबल 1. सुंदर फटकेबाजी. ह्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल रघुला. नेक्स्ट बॉल, पुन्हा एकदा हवाई फायर. कॅच होणार का? आणि कॅच झालेला आहे. ड्रॉप, जेल ड्रॉप. प्रकाश देवले अभिने कॅच सोडलेला आहे आणि हा कॅच महागडा पडू शकतो. संघाचा एक इम्पॉर्टंट खेळाडू आहे रघु. 2 धावा मिळालेले आहेत. धावसंख्या झाली ती 13. या चेंडूवरती पुन्हा हवाई फायर संधी निर्माण करून दिलेली आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र जबरदस्त 10 मीटर पळत जाऊन स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बोल्ड घेतलाय. कॉट अँड बोल्ड. रघु कॉट अँड बोल्ड बाय रोहित पाटील. धावसंख्या झालेली आहे ती 13. 13 13 13 सुरूर. दुसरी ओव्हर प्रगती पथावरती मेगा फायनलचा हा सामना. 2/13. दुसरं ओव्हर प्रगती पथावर आणि नवीन बॅटर आलेले आहेत ते न्यू बॅटर आलेले आहेत. लक्ष्मीदेवी बामणवाडी क्रिकेट संघटन बाबू यांनी हा चेंडू लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु निर्धाव चेंडू टाकलेला आहे. लेग स्पिनची क्वालिटी दाखवताना रोहित पाटील. लेग स्पिन अगदी सेनवार्न स्टाईलनी हा लेग स्पिन केलेला आहे. डीच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली ती 14. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू लेग स्पिन केलेला आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आलेला आहे. 2 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 14. धावसंख्या जमावावी लागेल. फायनल आहे. अजूनही 6 चेंडू आहेत. दोन ओव्हर 14 नंतर गोलंदाजी मार्गवरती आले तो सनी. निर्णायक षटक पहिल्या इनिंगचा. समोर आहे बाबू. अनिकेत पाहूया अनिकेतसाठी पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती लेग साईडला हलकेच खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव धावण्याचा प्रयत्न सुद्धा झाला नाही. एकच धाव मिळणार. धावसंख्या झाली ती 15. कुठेतरी 5वा गिअर टाकावा लागेल. आता कुठेतरी आता गिअर चेंज करावा लागेल. धावसंख्या फक्त 15 आहे. शेवटची ओव्हर आहे. डेथ ओव्हर षटक. सनी टू बाबू. ह्या चेंडूवरती मात्र हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इझी रनआउट. इझी रनआउट केलेला आहे स्वप्नील देवंगले यांनी. चला नवीन बॅटर लवकर पाठवा. चांगली गोलंदाजी करताना सनी यर्कबदीचा चेंडू टाकला होता आणि आउट केलेला आहे त्या बॅटरला. नेक्स्ट चेंडू, नेक्स्ट बॉल. हो या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळते सनी. वेगवान चेंडू टाकला होता सनीने. ह्याच्या अगोदरचा चेंडू स्लो होता आणि हा चेंडू मात्र वेगवान टाकला. पुढील चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू टाकलाय. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. ज्या बामणवाडी संघानं मागच्या मॅच मध्ये तब्बल 60 धावांचा डोंगर चेस केला, आता मात्र थांबवलं. फायनल मध्ये 69 धावांचा डोंगर चेस केला, आता मात्र थांबवले बुरबुशी संघानं. आणि ह्या चेंडूवरती पुन्हा एकदा इझी रन आउट. एक्सलंट फिल्डिंग, एक्सलंट फॉलो थ्रू आणि चांगलं कॉर्डिनेशन. न्यू बॅटर पाठवा प्लीज.
धावसंख्या झालेली आहे ती 15. पुढील चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. 16 धावांची गरज असेल. अतिशय निराश केलेला आहे बावनवाडी संघानं फायनलच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना. परंतु 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 गोलंदाजी करून रंगत निर्माण करणार का? चांगले गोलंदाज आहेत बामणवाडी संघाकडे. रघु आहे, दत्ता आहे आणि त्यांचे गोलंदाज बाकीचे कशा प्रकारे प्रयत्न करतील पाहूया. 16 धावांचं आव्हान. 18 चेंडू 16 धावा. श्री गणेशवाडी आयोजित गणेश वाडकर चषक 2024 मेगा फायनल ची शेवटची इनिंग्स. 16 धावांचं समीकरण. आदित्य थांबा. चला सामना सुरू करून घ्या. 16 धावांचं आव्हान आणि फलंदाजीमध्ये आता मात्र चेंजेस केलेला आहे. निलेश पाटील यांचं प्रमोशन झालेलं आहे. आदेश कळंतरे जायचं नाही. आप्पा मागे. निलेश पाटील यांचं प्रमोशन. 16 धावांचं आव्हान. युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा. लाखो दर्शक पाहतात निलेश पाटील यांची फलंदाजी. सलग 2 षटकार मारले तर संतोष शेवाळे यांच्याकडून तब्बल 5001 निलेश पाटील यांच्यासाठी. तब्बल 5001 सलग 2 षटकार मारायचे. समोर आहे बामणवाडी संघाचा हुकमी अक्का गोलंदाज रघु. निलेश पाटील पहिला चेंडू. पहिला चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न निलेशाचा. एज लागला बॅटचा आणि डीच्या स्वरूपात मिळेल एकदा. एकच धाव मिळेल. पुढील चेंडू निलेश पाटील यासाठी. चेंडूवरती मात्र आक्रमण केलं निलेशनी आणि निलेशच्या बॅट मधून आले आहे चौका. थोडा कमी पडलाय. सलग 2ला 5001. संतोष शेवाळे मिलिंद शेवाळे यांच्याकडून 10,000. वाह क्या बात आहे. बरसात बक्षिसांची निलेश पाटील यांच्यावरती. आणि आता चौकार होता हे विसरू नका. धावसंख्या झाले 5. सलग 2 मारायचे. रघुजा पुढील चेंडू आणि जबरदस्त चांगला चेंडू. सुंदर चेंडू. परंतु स्ट्रेट ड्राईव्ह मिस फिल्डिंग आलेला आहे. बॅक टू बॅक चौकार. आणि 2 षटकार तर मारले नाही परंतु या 2 चौकारांसाठी मात्र संतोष शेवाळे यांच्याकडून कॅश प्राइज आलेला आहे. तब्बल 50 रुपये निलेश पाटील यांच्यासाठी. नेक्स्ट चेंडू. दादागिरी दाखवणार होते निलेश पाटील. स्टेप आउट करून मारणार होते परंतु रघु आहे समोर. रघु रोकडा सबका काम तमाम करता है भाई. डॉट चेंडू आलेला आहे. धाव संख्या झालेली 9. पुढील चेंडू आणि या चेंडूवरती आता मात्र प्रॉपर कनेक्शन प्रॉपर टायमिंग आलेला आहे. तब्बल 2,500चा षटकार. अजून एक मारायचं आहे. अजून एक मारायचंय आणि धावसंख्या झालेली आहे बरोबर. एक धाव पाहिजे. समीकरण इक्वल झालंय. 2,500 मिळणार आहेत. अजून एक षटकार मात्र 5,000. हा क्या बात आहे. राहुल द्रविड अंगात संचारला. एक धाव काढून विजेती झालेला संघ गुरुमुशी 11. आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली निलेश पाटील. निलेश पाटील ठरलं मॅन ऑफ द मॅच. या सर्वांनी या